तर भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का आहे। बघा, सुधाकर बडगुजर हेच जे ठाकरे सेनेतून आई भाजपमध्ये आले होते। 4 तिकिटे घेणाऱ्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का आहे। हे देखील एक मोठं नाव आहे। खरं तर 4 तिकीट घेतलेल्या बडगुजर यांना मोठा धक्का बसला। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून खुद्द भाजपच्या आमदारांनी, स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती। गिरीश महाजनांवर टीका देखील झाली होती आणि त्याच बडगुजर यांना मोठा धक्का बसलेला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेना सोडून ते भाजपमध्ये आले होते। पक्षांतर केलेल्या काहींना यश मिळालंय तर काहींना पराभव स्वीकारावा लागतो। अगदी 227 जागांवर या लढती होत्या। भाजप मोठा पक्ष ठरतोय। 74 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे। शिंदे सेनेला 17 जागांवर यश मिळवणं शक्य होतंय। हे आत्ताचे कल आहे, दुपारचे 12:30 वाजता। राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट। मुंबईतले आत्ताचे कल आपण पाहतोय। मतमोजणीला सुरुवात होऊन 3 तास झालेले आहेत। 74 जागांवर भाजप आघाडीवर आहे। 60 जागांवर ठाकरे सेना, 8 जागांवर मनसे, त्यासोबत 17 जागांवर शिंदे सेना सध्या आघाडीवर आहे।